दरम्यान रुपाली चाकणकर या तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेनं केला असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं। त्यासोबतच सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर अन्यही काही आरोप केलेत। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे, इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह चाकणकरांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील यांनीही अनेक आरोप केलेत। तसंच चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी ही रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। राज्य महिला आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे। या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे। मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही। त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिमेसाठी कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं। त्या बोलल्या नाहीत। दरम्यान या सर्व प्रकरणात खोट्या माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिलाय। महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.